नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडगसाठी फार महत्त्वाची बातमी. गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे युवा नेतृत्व शरद राजाराम नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात आज श्री परशुराम बापू नागरगोजे यांच्या गटाने आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळेला तिकीट न मिळाल्याने हा संपूर्ण गट शिवसेनेकडे गेला होता. मात्र पुन्हा त्यांची घरवापसी झाली आहे. त्यांनी आज प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीत कार्यकर्ता मेळावा तसेच जाहीर पक्षप्रवेश या कार्यक्रमात गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. त्यामुळे बेडगमधील राजकीय वातावरणाने एक वेगळे वळण घेतल्याची चर्चा रंगली आहे. कैलासवासी परशुराम बापू व त्यांचे बंधू हे भाजपशी एकनिष्ठ होते. मात्र मध्यंतरी काही स्थित्यंतरे राजकीय हालचाली झाल्यामुळे गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकर्त्यांची मने दुभंगली होती व त्यांनी भाजपपासून फारकत घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आज आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामार्फत बेडग येथील माजी सरपंच सावित्री बाबासाहेब थोरवे, शरद राजाराम पवार अध्यक्ष गजराज मंडळ, संजय गोसावी माजी चेअरमन, राजेंद्र शिदराम नागरगोजे माजी ग्रामपंचायत सदस्य, युवा नेते बंडू धोंडीबा नागरगोजे, युवा उद्योजक हनुमंत गोपाळ खाडे, ज्येष्ठ नेते पंडित वनवे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विकास कांबळे, बाबासाहेब खाडे, प्रगतशील शेतकरी गोपाळ शेळके, सुधाकर ओमाशे, सावळाराम खाडे, तानाजी ओमाशे, संजय खाडे, नाथाजी सूर्यवंशी, अमोल खाडे, पांडुरंग खाडे व अन्य कार्यकर्त्यांनी जाहीररित्या भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. हा कार्यक्रम आर्थिक हॉल मिरज येथे पार पडला. या पक्षप्रवेशाने बेडगमधील राजकीय हवा पालटली आहे.